महर्षी वाल्मिकी सोशल वेलफेअर संचालित अखिल भारतीय वाल्मिकी नवयुग संघ ठाणे शहर सामाजिक संस्थेच्या वतीनं सत्कार सोहळा संपन्न. शासकीय विश्रांतीगृह या ठिकाणी शेरसिंग उर्फ सतीश डागोर, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष यांच्या दौऱ्यानिमित्त संघाचे ठाणे जिल्हाप्रमुख नंदकिशोर सोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात शेरसिंग डागोर यांना फळ, श्रीफळ, पुष्प तसंच बुके आणि भगवान श्रीरामाची पूर्णाकृती मूर्ती प्रतिमा म्हणून भेट म्हणून मोठ्या उत्साहात देत हा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी वरिष्ठ वाल्मिकी समाजसेवक, अनुसूचित जाती युवा मोर्चाचे अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा बिरसिंग पारछा, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार चोटोले, संघाचे ठाणे शहर अध्यक्ष छोटू सारवान, ठाणे शहर अध्यक्ष रवी खरे, संघाचे ठाणे शहर कार्यालय प्रमुख सतवीर कजानिया, युवा नेत्र रवी सोदे तसंच संघाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा मोठे उत्साहपूर्वक सत्कार केला. यावेळी विविध सामाजिक संस्था, ट्रेड युनियनचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता यावी या उद्देशातून ठाणे महानगरपालिकेनं राज्य शासनाच्या आदेशानुसार ई-ऑफिस प्रणाली 2.5 महिन्यांपूर्वी लागू केली आहे. मात्र या प्रणालीद्वारे कामकाज करण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडे संगणक उपलब्ध नसून त्यांना कार्यालयातील इतरांच्या संगणकाचा किंवा स्वमालकीच्या लॅपटॉपचा वापर करावा लागतोय. निधीअभावी संगणक खरेदी रखडल्यानं त्यांना संगणकाचं वाटप करण्यात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये ठाणेकरांना पालिका मुख्यालय किंवा प्रभाग समिती कार्यालयात यावं लागू नये यासाठी नागरिकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी यासाठी ही प्रणाली लागू करण्यात येईल अशी घोषणा राव यांनी केली होती. तसंच राज्य शासनानंही ही प्रणाली लागू करण्याची सूचना पालिकेला केली होती. त्यानुसार आयुक्त राव यांनी एप्रिल महिन्यापासून ही प्रणाली लागू केली. यामुळे पालिकेची कागदविरहित कामकाजाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्याचं चित्र होतं. या प्रणालीसाठी ठाणे महानगरपालिकेनं विभागवार सर्वेक्षण केलं होतं आणि कोणत्या विभागाला संगणकाची गरज आहे त्याची माहिती घेतली होती. त्यात सुमारे 125 संगणकांची आवश्यकता असल्याची बाब पुढे आली होती. यानुसार पालिकेने 125 संगणक खरेदीबरोबरच इतर साहित्य खरेदीचा प्रस्ताव तयार केला होता. 1 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव होता. यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारानं 75 संगणकांचा पुरवठा करून त्याचं 48 लाखांचं देयक जमा केलं. मात्र ते देयक अद्याप मिळाले नसल्यामुळे ठेकेदारानं पुढील संगणकाचा पुरवठा केला नाही. त्याचा फटका अनेक अधिकाऱ्यांना बसला असून त्यांना ई प्रणालीद्वारे कामकाज करण्यासाठी कार्यालयातील इतरांच्या संगणकाचा किंवा स्वमालकीच्या लॅपटॉपचा वापर करावा लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संगणकाची कमतरता नसल्याचा दावा केला. एखाद्या विभागात जरी संगणक कमी असले तरी तेथील इतर संगणकावर कामकाज सुरू असून संगणक अपग्रेड करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे रेल्वे स्थानकात एका मराठी तरुणाला मोबाईल रिचार्जवरून झालेल्या वादातून मोबाईल दुकानातील 3 ते 4 परप्रांतीयांनी मारहाण केली होती.
या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या कामगारांना कार्यालयात बोलावून जाब विचारत माफी मागायला लावली आहे. तसंच मारहाण झालेल्या मराठी तरुणानेही त्या कामगारांच्या कानशिला त्यावेळी लगावली आणि यानंतर कामगारांनी तरुणाच्या पाया पडत माफी मागितली. ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरात मारहाणीत जखमी झालेला मराठी तरुण वास्तव्य करतो. तो दररोज कामानिमित्तानं ठाणे स्थानक येथून प्रवास करतो. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ठाणे स्थानकातून लोकमान्यनगरला आपल्या तो घरी जात होता. त्यावेळी मोबाईलमधील रिचार्ज संपला. यामुळे तो ठाणे रेल्वे स्थानकाजवळ मोबाईल दुकानात गेला. दुकानात त्याला बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागलं आणि काही वेळानं रिचार्ज नाही असं उत्तर दुकानदारानं त्याला दिलं. त्यावरून त्याचा दुकानदाराशी वाद झाला आणि त्यानंतर दुकानातील 3 ते 4 परप्रांतीय कामगारांनी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी त्याला तातडीनं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं आणि त्यानंतर त्याच्यासोबत नौपाडा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आणि त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. मारहाणीत जखमी झालेला मराठी तरुण हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं समजतं. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या परप्रांतीय कामगारांना कार्यालयात आणून जाब विचारला. तिथे मारहाण झालेल्या मराठी तरुणही उपस्थित होता. त्यानं मारहाण करणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या कानशिलात लगावली. यानंतर कामगारांनी तरुणाच्या पाया पडत माफी मागितली. तसंच कान पकडून अशी चूक पुन्हा करणार नसल्याचंही सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या भाजप प्रदेश अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे यांच्यासह भाजपचे सर्व आमदार पदाधिकारीही उपस्थित होते. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कारही त्यांच्यावर आहेत. रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपनं 2002 कल्याण उपजिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. 2005 त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते. 2007 ते स्थायी समितीचे सभापती झाले. तर 2009 कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या कित्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवलं आणि मोठा विजय देखील मिळवला. त्यानंतर 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची त्यांनी हॅट्रिकही पूर्ण केली. रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. 2009 पासून ते सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले. अलीकडच्या निवडणुकीत तब्बल 50,000हून अधिक मताधिक्य मिळवत ते विजयी झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. बिहारच्या छपरा भागातून चरसची तस्करी करणाऱ्या मोहम्मद आफताब सलीम अख्तर याला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे.
त्याच्या ताब्यातून 30,96,000च्या 3 किलो 96 ग्रॅम वजनाच्या चरससह 31,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोपरी भागात गिरायकांना चरसची विक्री करण्यासाठी एक तस्कर येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे 30 जून रोजी ठाणे पूर्व भागातील रेल्वे स्टेशन लगतच्या सार्वजनिक रस्त्यावर चरसच्या विक्रीसाठी आलेल्या अख्तर याला सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकानं ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडतीमध्ये 3 किलो 96 ग्रॅम वजनाचा चरस आणि मोबाईल आणि रोकड असा मुद्देमाल हस्तगत केलाय. त्याच्या विरोधात NDPS कायद्याखाली गुन्हाही दाखल करण्यात आलाय. आरोपीला 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याचे आणखीन कोण साथीदार आहेत, चरस विक्रीसाठी तो कोणाच्या संपर्कात होता याचाही तपास सुरू आहे. घटक 5चे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येथे एक अंमली पदार्थ चरस हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगानं युनिट 5चे PI सलील भोसले यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API शरद पाटील, API पल्लवी ढगे, API भूषण शिंदे आणि युनिट 5चे अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली. त्याच्यामध्ये मोहम्मद आफ्ताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून 3 किलो 96 ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ जप्त केला. त्याची अंदाजे किंमत 30 लाख आहे. त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं 7 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. हा इसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसला होता. पाटलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती. त्या ट्रेनमधून हा इसम आला. सदरचा चरस हा अंमली पदार्थानं कुठून खरेदी केला, त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो माल विकणार होता या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. आरोपीवर सध्या काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती घेत आहे. यामध्ये रॅकेट असू शकतं. हा जो चरस हा अंमली पदार्थ आहे तो ठाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता, त्या अनुषंगाने कोण ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रगचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत, वितरण करणारे कोण इसम आहेत, त्यांचा देखील शोध सुरू आहे.